किचनमध्ये यायच्या अगोदर केस वरती बांधले तर ठीक आहे, एखादा केस जेवणामध्ये कधी येईल नाही सांगता येत नाही. त्याच्यानंतर मॉइश्चरायझर लावून घेतलं. सगळं आवरल्यानंतर ना देवपूजा करून घेतली. आज नाश्त्यामध्ये ना चणा, बदाम आणि खजूर खायचं होतं. तर वेट भरपूर वाढलेलं, त्यामुळे म्हणलं वजन कमी करण्यासाठी काहीतरी करायलाच पाहिजे. थोड्या वेळानंतर ना दूध आलेलं, तर चहा वगैरे करून घेतला. आणि दुपारच्या जेवणामध्ये ना मेथी पराठा, टॅमॅटो सार, दही आणि भात होतं. नॉर्मल जेवण होतं. तर जेवण वगैरे झाल्यानंतर ना इथं चिवडा बनवायचा होता. तर छान असं चिवडा तयार करून घेतला. त्याच्यानंतर ना हळदी कुंकवाची तयारी करायची होती. तर इथे छोटे छोटे कलरचे कागद होते, त्याचे कटिंग करून घेतले आणि छान असं काईट बनवून घेतले. फेबिकॉल आणि धाग्यानं ना चिटकावून घेतले. त्याच्यावरती स्माइली काढून घेतल्या. तर सगळे एकदम काईट तयार करून घेतले. त्याच्यानंतर मार्केटमध्ये जायचं होतं. तर मार्केटमधनं येताना ना पाणीपुरी घेऊन आलेले. तर आम्ही तिघांनी पाणीपुरी खाल्ली. जास्त भूक नव्हती, त्यामुळं सोयाबीनची भाजी आणि चपाती बनवलेली. स्वयंपाक झाल्यानंतर ना देवाला नैवेद्य दाखवला आणि देवात पंथीमध्ये ना छान असं चंद्र बनलेला. तर तुम्हाला कसं वाटला मिनी ब्लॉग? आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब